नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता 7वी या पुस्तकातील तोडणी या पाठाचा उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावरचे स्वाध्याय. तोडणी या पाठाचे लेखक दत्तात्रय वीरकर, पाठ सादरीकरण विठ्ठल जाधव, जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, जिल्हा बुलढाणा. या पाठामध्ये पहिल्या भागात आपण बघितले की ऊस तोडणी जे कामगार असतात ते ऊस तोडायला जातात. प्राथमिक शाळेच्या आवारात त्यांच्या बैलगाड्या सुटतात आणि बैलांना ते थोडी विश्रांती देतात, पाणी पाजतात, चारा वगैरे टाकतात. नंतर त्यांचं जे ठिकाण असतं ऊस तोडायचं त्या ठिकाणी ते जातात. त्यांचे जे मुलं असतात वसंत आणि मीरा हे त्यांना त्या कामामध्ये मदत करतात. ऊस तोडल्यानंतर त्यांचे भारे बांधतात आणि सडकपर्यंत नेऊन ठेवतात आणि त्याच ठिकाणी त्या वसंतला एक रस्त्यावर कागद सापडतो आणि त्या कागदामध्ये काय लिहिलेलं असतं हे काही त्याला वाचता येत नाही आणि इथून पुढची गोष्ट जी आहे ती आपली बाकी आहे. तो कोणाकोणाला विचारतो, कसा कसा त्याला ते अर्थ सांगतात. शिक्षणाविषयीची त्याची आस्था इथपर्यंतच्या कथेमध्ये दिसून येते आणि पुढे काय होतं ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघूया. आता पाठ आहे तोडणी. पाठाचे लेखक आहेत दत्तात्रय वीरकर. अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार ताई? काही झालं तरी मी शिकणारच. त्यांचं ते बोलणं ऐकून तडातडा दुसऱ्या उसागत वसंतचंही शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. इथून आपण सुरुवात करूया. बाजार असल्यानं आज तोडणी बंद होती. बाजार असल्याने आज तोडणी बंद होती. आजूबाजूच्या कोप्यावरली सारी पोरं शाळेत गेल्यानं, कोप्यावरली म्हणजे त्यांची जी वस्ती होती, झोपडी, ती सारी पोरं शाळेत गेल्यानं वसंत एकटाच कोपी बाहेर बसून काय करावं या विचारात होता. शेजारच्या कोपीतून दामूची बायको लक्ष्मी कालवनाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली. पाट्यावर मीठ मिरची वाटता वाटता लक्ष्मीने वसंताकडे पाहिलं. वशा, तू आज शाळेला नाही गेलास होय रे? वसंत हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणत मानेला झटका देत तो कोपीत शिरला झोपडीमध्ये. अव ओ वसंताची माय, असं म्हणत लक्ष्मीने ताराला साथ घातली. आले ओ माय, आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून, अहो समधी लेकरं शाळेला गेली आणि तुपलं म्हणजे तुमचं. आता हे जे बोली भाषेतले वाक्य आहे ना, हे आपल्याला प्रमाण मराठी भाषेमध्ये पण लिहायचे. अहो समधी लेकरं शाळेला गेली आणि तुमचं, असं ते प्रमाण मराठी भाषेमध्ये रूपांतर करायचं आहे.
वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली. बाजार घेऊन आलेल्या दामू आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाताच शंकरकडे हात दाखवत, हे बघा, यासनीच विचारा की का शाळेला गेला नाही म्हणून. लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली. लक्ष्मीने शंकरकडे नजर लावून, का हो भाऊजी, आपल्या समध्यांची पोरं शाळेला जात्यात, मग याला कशापायी घरी ठेवलं? ठेवलं म्हणजे ठेवलं. हे पायाला हे खोप म्हणतात, हे खोपी आहे त्यांची झोपडी. हे मूल, याच्याविषयी ती चर्चा सुरू आहे. त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की, मोठा झाला की काम करणार आहे. वय वय, म्या बी तेच म्हणती, हिचं बी शिकणं अर्धच राहिलं. मीराच्या डोक्यावरून हात फिरवत तारानं लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली. साथ देणे, दुजरा देणे. तारानं स्वतःच्या शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली, अहो, ही लक्ष्मी माय काय म्हणते या ते तर बघा. वशाला शाळेला घाला म्हणती या. थोडंसं पैकं कमी मिळालं पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही राहणार. जाऊ द्या त्यासनी शाळेला, शंकर म्हणाला. लक्ष्मी वहिनी, समज खरं आहे, पण हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरनं मान फिरवली. आता पण बिन काय बी सांगू नगस. आता पण बिन बी काय बी सांगू नगस, बोली भाषेतले शब्द आहेत. मी अधोरेखित करतो इथे. उद्यापासनं त्याला शाळेला धाड. आता प्रमाण मराठी भाषेमध्ये सांगूया आपण. आता पण बिन काही सांगायचं नाही. उद्यापासून त्याला शाळेला धाडायचं. सगळं बोलणं ऐकल्यानं दामूनं तोंड उघडलं. कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्यानं वसंतला उभारी आली. उभारी येणे, एक प्रकारचा हुरूप येणे, उत्साह येणे, आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला. आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या, नाही म्हणू नका, पुढला विचार करा, तारा म्हणाली. वसंताकडे पाहत, ए पोरा, ए म्हणून त्याला जवळ घेत तारानं वसंतला कुरवाळलं जवळ घेऊन. आता तुम्ही समधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ. वसंता, ये इकडं पोरा, आता तू उद्यापासनं शाळेला जायचं बरं का. हे बघ, पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. वसंतला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरवत शंकर म्हणाला. मीराच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. आनंदाला पारावार न राहणे म्हणजे खूप आनंद होणे. आनंदाला पारावार राहिला नाही म्हणजे खूप आनंद झाला. तिचे डोळे पाण्याने भरले म्हणजे ते आनंद अश्रू होते. डोळे पाण्याने भरणे, आनंद अश्रू येणे. वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. आता मी शाळेला येणार, मीही शाळेला येणार, असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला. म्हणजे शाळेविषयीची ओढ त्याला किती होती ते याच्यावरून दिसत आहे. त्याची जशी इच्छा होती तसा त्याला मार्ग मिळाला. म्हणून म्हणतात, इच्छा असेल तर मार्ग दिसेल, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. म्हणून आपण इच्छा बाळगली पाहिजे.
म्हणजे आपल्यालाही मार्ग मिळेल. आता बघूया आपण या पाठातले काही स्वाध्याय, चर्चा करूया. तसं काही तेवढं डिफिकल्ट नाही आहे, कठीण नाही आहे, सोपं आहे. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न याच्यामध्ये मीराने वसंतला तमसो मा ज्योतिर्गमयचा सांगितलेला अर्थ. काय अर्थ सांगितला होता मीराने वसंतला? वसंतला वाचता येत होता का? नाही. मग तो कोणाकडे गेला? मीराकडे गेला. मग मीराने सांगितलं की हे तर संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे. मग तरी त्याला समजत नाही. मग ती पुन्हा सांगते, तुला वाचता येत नाही म्हणजे अंधार, आणि तुला वाचता यायला लागलं म्हणजे उजेड. अशा प्रकारे तमसोमा ज्योतिर्गमयचा त्या मीराने वसंतला अर्थ सांगितला. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ. ओढ म्हणजे आवड. कशा प्रकारे त्यातला शाळेविषयी आवड होती ते आपण सांगायचं. पाठामध्ये कुठे कुठे ते वाक्य आलेले आहे ते शोधायचे, लिहायचे. त्याला रस्त्यावरती एक कागद पडलेला दिसल्यानंतर पटकन त्याने तो काय केला? उचलला आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला मीराकडून, आईकडून. आणि जोपर्यंत त्याला त्याचा अर्थ माहीत होत नाही तोपर्यंत तो विचारत राहिला. घरी त्याने आवडगोडी आहे शिक्षणाची असं दाखवलं. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की वसंतला शिक्षणाची किती ओढ होती. त्याच्यानंतर तिसरं आहे, अगं पण दादानंच शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. म्हणजे त्या मुलाच्या वडिलांनीच त्याचं शिक्षण थांबवलेलं असतं, त्याच्यामुळे तो शाळेत जाऊ शकत नाही. शाळेतच जाऊ शकत नाही तर त्याला ते वाचता कसं काय येईल? अशा प्रकारे त्या वाक्याचा तो अर्थ आपण लावायचा आहे. वसंताचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा. आत्ताच आपण चर्चा केली कशा त्याला आवडगोडी होती. ती वाक्य शोधायचे आणि लिहायचे. जो कागद सापडतो, सापडल्यानंतर तो काय करतो? मीराकडे जातो, मीराला विचारतो, मीरा त्याला त्याचा अर्थ सांगत राहते. ह्याच्याशी संबंधित जे वाक्य आहे ते आपण पाठामध्ये शोधायचे आणि लिहायचे आहे. खालील आकृतीत योग्य शब्द लिहा. बैलांच्या खांद्यावर काय केलं? जू ठेवलं. बैलांचे खाद्य काय होतं? खाद्य बैलांचं सरमड. शंकूच्या आकाराची झोपडी, कोपी. तुम्हाला कथेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडले? सकारण सांगा. सकारण म्हणजे योग्य कारण सांगायचं. कोणतं पात्र विशेष आवडलं? वसंतचं आवडलं असेल, नाहीतर मीराचं आवडलं असेल. का आवडलं? जसं की आता आपण गृहीत धरूया की मीराचं पात्र आवडलं. तर मीरा जी आहे तिला विचारलेला जो अर्थ असतो ती पूर्णपणे सांगते. तमसोमा ज्योतिर्गमयचा अर्थ सांगते. म्हणून मला मीराचं पात्र विशेष आवडलं असं सांगायचं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालील आकृती पूर्ण करा. मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले ते सांगायचं आहे. तर मीराने काय केलं, वसंतने काय केलं, इतर बायकांनी काय केलं, दामू, तारा हे काय करायचे ते सांगायचं. जसं की
मीरा आणि वसंत झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. इतर बायकांनी काय केलं, गाडीजवळ चुली पेटवल्या. दामूने काय केलं, पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं. ताराने काय केलं, भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं. ठीक आहे. त्याच्यानंतर खेळूया शब्दांशी. आता याच्यात गटात न बसणारा शब्द शोधून लिहायचा आहे. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, श्रीमंत दिलेला आहे, धनवान, गरीब आणि लखपती. श्रीमंत, धनवान ज्याच्याकडे जास्ती धन असतं तो. त्याच्यानंतर आहे लखपती, लाखो रुपये ज्यांच्याकडे आहे असा. आता हे सगळे तिन्ही सारखेच शब्द आहे. मग याच्यात एक चौथा जो शब्द आहे तो त्याच्याशी काय मिळता जुळता नाही आहे, गरीब. म्हणून मग उत्तर काय, गरीब. दुसरं आहे रात्र, निशा, प्रभात, यामिनी. रात्र, निशा, यामिनी हे समानार्थी आहे सगळे शब्द. याच्यात वेगळा कोणता शब्द आहे तर प्रभात. प्रभात म्हणजे सकाळ. ठीक आहे. तिसरा आहे अशिक्षित, निरक्षर, अंगठा बहादर, शिक्षित. आता अशिक्षित जो शिकलेला नाही आहे, निरक्षर ज्याला अक्षरं काढता येत नाही, ओळखता येत नाही, अंगठा बहादर आहे, सही करायला सांगितलं की अंगठा टेकवत होतो. ठीक आहे. मग आता हे सगळे सारखे, एक शब्द त्याच्यातला वेगळा आहे, शिक्षित म्हणजे शिकलेला. म्हणून मग उत्तर काय, शिक्षित. गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे. आता सापडणे, गवसणे, मिळणे हे समान अर्थाचे शब्द आहे आणि याच्यातला एक वेगळा शब्द कोणता आहे, हरवणे. म्हणून उत्तर हरवणे. आता बघूया कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा. आनंदाला पारावर न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे. आता हे जे वाक्प्रचार आहे हे खालच्या याच्यामध्ये तुम्हाला योग्य ठिकाणी बरोबर ते टाकायचे. जसं की वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची काय झाली, आबाळ झाली. ठीक आहे. गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला नाही. पारावार न उरणे, खूप आनंद होणे. तिसरं काय, सिरमन आईला घरातल्या कामांसाठी काय करायची, हातभार लावायची. रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा काय झाला असेल, आता जे शिल्लक राहिलेलं असेल ऑप्शन पर्याय तो लिहायचा, हबकून गेली. हबकून गेली. त्याच्यानंतर आता ईवाला प्रश्न आहे, तर सोपा आहे सगळं. खाली शब्दांना पर हा शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात, ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा, त्याप्रमाणे वेगळे शब्द तयार करा. हे तो सोपा आहे तसं. पर तर त्याला प्रांत, परप्रांत, परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र अशा पद्धतीने पुढचं उत्तर लिहायचं आहे. खालील शब्दात लपलेला अर्थ शोधून लिहायचा आहे. तांबडं फुटणे म्हणजे काय, सकाळ होणे. गाडी रुळावर येणे म्हणजे काय, म्हणजे योग्य वळण घेतले. आता कुठे योग्य वळण आपल्याला मिळालेलं आहे. अंधाराकडून उजेडाकडे, अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे. चूल शिलगावली, पेटवली, चूल पेटवली. खालील वाक्य प्रमाण मराठी भाषेतले आहे, तर मी तुम्हाला सांगितलं. पोरा, मले तरी कुठं वाचता येतंय. ए मुला, मला तरी कुठे वाचता येते. हे सोपं आहे, कसं लिहायचं. खालील आता
इकडे या तुम्ही. खालील विषयासंदर्भात तुमच्या मनात काय भावना आहेत त्या व्यक्त करायच्या आहे. शाळेचा पहिला दिवस आता तुम्ही कुठेतरी लिहून ठेवलंच असेल ना. पहिल्यांदा शाळेला आले तो दिवस कसा वाटला, किती आनंद झाला, तुमचे वर्ग शिक्षक कोण होते, त्यांचं नाव लिहायचं आहे, त्यांच्याकडच्या आठवणी ध्यानात ठेवायच्या, त्या सांगायच्या आहे. नवीन मित्र, नवीन शाळा, नवीन मित्र, कोणकोणते मित्र लाभले, ठीक आहे, असं त्याच्यात लिहायचं. नवीन पुस्तकांचा सुगंध, नव्या वर्गात गेले की नवीन पुस्तकं मिळतात, मग ते आपण अनुभवतो, त्यांचा सुगंध, ते खुशी, ठीक आहे. शाळेची इमारत, तर शाळेची सुंदर इमारत, त्यात वेगवेगळे वर्ग, वर्गांमध्ये विद्यार्थी, तर किती वर्ग आहेत ते तुम्ही याच्यामध्ये सांगायचं. हा एक छोटा निबंधच आहे एक प्रकारचा, ठीक आहे. नंतर या पाठात ग्रामजीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्यांची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. लिहिते हो याच्यामध्ये आहे. नंतर आता उपक्रमाकडे वळूया आपण. आता सा विद्या या विमुक्तये हे ब्रीदवाक्य म्हणून वापरले जाते. सा विद्या या विमुक्तये म्हणजे विद्याच माणसाला सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त करते. तर प्रत्येक शाळेला, प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला स्वतःचे असे ब्रीद वाक्य असते. अशी ब्रीद वाक्य मिळवायची आहे आणि त्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आज आपण एक पाठ अभ्यासला. कोणता पाठ अभ्यासला? तोडणी. तोडणी पाठाचे लेखक दत्तात्रय विरकर. ठीक आहे, धन्यवाद.